नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे व्लॉग्स। तर तुम्ही म्हणाल आज एवढी नटून खटून का बरं? तर मी रील्स शूट करत होते, म्हटलं चला तुम्हाला दाखवावं की मी पण तयार होते, कारण माझे असेच व्हिडिओ चालू असतात नाईट ड्रेसवर गाऊनवर। तर म्हटलं चला दाखवू आपण की मी अशी रेडी झाले होते। आता रील्स केले, आता व्लॉगिंगची शूटिंग करते आणि आजचा आपला व्लॉग तुम्हाला थंबनेल वरून समजलाच असणार आहे। तर मी माझा बेबी शॉवरचा सेट जो तुटलेला आहे तो जोडणार आहे, कारण की तो मला द्यायचा आहे कुणाला तरी। काहींचं उद्या बेबी शॉवरचा प्रोग्राम आहे, तर तो मला त्यांना द्यायचा होता, त्यासाठी तो मी बघितला, पूर्ण गेलेला आहे तो सध्या। त्याला पूर्ण आता छान करते आणि मग त्यांना देते। मी तुम्हाला दाखवते 2 मिनिटं, मी अगोदर गेटअप चेंज करून येते। फायनली मी माझ्या रोजच्या अवतारात आले, नाईट ड्रेस आणि गाऊन, सगळ्यात जास्त सुख आहे माझं। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, सौभाग्यवती.in यांच्याकडून मी हे ऑर्डर केलेलं होतं। याला 2 वर्ष झाले, हे तुम्हाला बॉक्सवरून समजत असेल, पण आता मला हे द्यायचंय कुणाला तरी। माझ्या बेबी शॉवरच्या वेळेसच हे तुटलेलं होतं, त्यानंतर मी त्याला जोडलं आणि एक ऑर्डर होती, तर म्हणजे हे दिलेलं होतं मी रेंटने, आणि त्याच्यानंतर आता खूप जवळच्या टाइमसाठी हे पाहिजे होतं, तर त्यांना हे द्यायचे। बाकीचं आहे ठीक, मी तुम्हाला दाखवते। आर्टिफिशियल जिप्सीचं बनवलेलं आहे हे बघून मला माझा प्रोग्राम ते सगळं आठवलं। याला 2 वर्षाच्या नंतर मी हे काढलेलं आहे बघा। हे बघा, हे असं काही याचं गोष्टी तुटलेल्या आहे, हे सगळं ठीक करून मी त्यांना देणार आहे। आपण त्यांच्याकडून काही रेंट वगैरे नाही घेणार आहे, कारण की ते आपल्या खूप जवळच्या ताई आहेत। मी तुम्हाला पूर्ण दाखवते। वाव, किती सुंदर आहे ना। क्वालिटी बघा तुम्ही, 2 वर्ष झाले अजूनही तसंच आहे, आणि हे अजून 10 वर्ष तरी नीट जाईल, पण थोडं बहुत निघलंय त्याचं, पण ठीक आहे, आपण ऍडजस्ट करू, त्याला जोडण्याचा प्रयत्न करू। हे हातातलं आहे, हा कंबरेचा कंबर पट्टा आहे, हा आहे ओके। हा तुटला होता माझ्या बेबी शॉवरच्या प्रोग्रामच्या दिवशीच, हा तुटला होता, आणि हा साज पूर्ण 3500चा होता। हा मी स्वतः कस्टमाइज करून घेतला होता, जसा मला हवा होता तसा। हातातली इथली जी रिंग होती ती होती, पण ती माझी प्रोग्राम मध्येच पडून गेली, त्याच्यामुळे ह्या सेट मध्ये ती नाहीये। पण हा घातला तर इतका सुंदर दिसतो ना, याचा लुक खूप छान दिसतो। आता हे मणी कुठेतरी अडकले म्हणूनच दिसते। मी तुम्हाला उद्या बेबी शॉवर आहे, ज्यांना हा साज देणार आहे त्यांचं उद्या बेबी शॉवर आहे, मी तुम्हाला उद्या तिथला सुद्धा व्लॉग नक्की शेअर करेल आणि दाखवेल तुम्हाला की कसा वाटतोय। तर हे हातातलं हे कंबरपट्टा, आणि त्यानंतर हा बाजूबंद इथे लावण्यासाठी। बाजूबंद पण ठीक आहे, हातातलं पण ठीक आहे, कंबरपट्टा पण ठीक आहे, फक्त त्याचा मोठावाला नेकलेस आणि छोटा नेकलेस जो आहे ना तो थोडासा डॅमेज झालेला आहे, तर तो आपण ठीक करू। हे बघा, हे 2 बाजूबंद। त्यानंतर हे बघा, हा जो छोटावाला नेकलेस होता ना हा तुटलेला आहे बघा। आपण याला जोडू आता, हे जोडायचंय, आणि त्यानंतर हा मोठा नेकलेस, हा मोठा नेकलेस जरा जास्तच तुटलाय। असं होतं, इथे तुटलेला आहे, आपण त्याला इथे जॉईन करू, बाकी ऑलमोस्ट आहे व्यवस्थित। घालून दाखवू काय, एकदाच बेबी शॉवरचा प्रोग्राम होतो, त्यानंतर काही घालायला मिळत नाही, त्याच्यामुळे परत एकदा हाऊस करून घेते माझी। ठीक आहे, चला आता आपण याला जॉईन करू। मस्त नाही, कानातले राहिले, थांबा 1 मिनिट, कानातले दाखवते। किती सुंदर इयरिंग्स आहे, अजून पण जशाला तसे, फक्त खाली थोडेसे काळे पडले, ते बॉक्स ओला झालेला होता त्यामुळे झाले असतील ते। मला जसा हवा होता मी तो तसाच कस्टमाइज करून घेतला त्यांच्याकडून। बऱ्याच गोष्टी त्यांचा जो सेट होता त्याच्यामध्ये नव्हत्या,
तर मग मी त्यांना सांगितलं नाही मला हे सुद्धा हवंय, मला हे सुद्धा हवंय. जी माझी हाऊस होती मी ती सगळी करून घेतलेली. छान आहे ना इयरिंग्स पण. आणि ही बिंदी थोडी तुटली होती, मग नंतर ना त्याला आम्ही असं धाग्याने त्यावेळेस ऍडजस्ट केलेलं होतं. बिंदीला पण इथून असं खाली काहीतरी होतं पण ते गेलं निघून. सी छान वाटतं ना आपल्या जुन्या जुन्या गोष्टी. हा अजून एक राहिलं, एक मिनिट. हे बघा, हे जे होतं ना, हे इयरिंग्सला असं पाठच्या साईडने लावून असं होतं. एक मिनिट. असं पण होतं. किती सुंदर आहे ना. मला ना असं माझ्या काही जुन्या गोष्टी दिसल्या ना, मला एवढी खुशी होती ना त्यांना बघून, आणि डायरेक्ट मी फ्लॅशबॅक मध्ये जाते. हे बघा, हे असं होतं. किती सुंदर वाटतं ते केसांवर लावलं. पण त्यावेळेस मला एवढी गडबड केली ना सगळ्यांनी, ना व्यवस्थित मेकअप झालेला होता माझा ना काही. पण हे सगळ्या गोष्टी आहेत माझ्याजवळ आता. चला मग आपण याला ना जोडू.